मागील भागात आपण पाहिलं. ऍक्च्युली काल तुम्ही सगळ्यांनी इथे थांबायची काहीच गरज नव्हती. मला काहीच झालं नव्हतं. आज ब्रेकफास्ट मी बनवणार. नाही अजिबात नाही. तुला ते की तसलं काही जमत नाही. ते मागच्या वेळी आठवतं ना तुला हैदराबादी चिकन? बाबा खाओ बाबा खाओ. आता पुढे काय वाटेल त्यांना, काय वगैरे असतील ते. शाल्मली हे नकोय आपल्याला काही. मी काय म्हणतोय आपण सरळ चहा आणि ब्रेड खाऊया. ब्रेड आहे का? ऍक्च्युली ब्रेड तिथे असतो जनरली. आज माहित नाही. विनय संपला. थांब बघते मी. सकाळी सकाळी जोक्स. जोक नाही. ब्रेड संपला असेल तर काय आणायला लागेल ना. ब्रेड फुल ब्रेड आहे रे. काढ रे. अरे दे रे ब्रेड पटकन. तू सिंगल सिंगल काय वाटतोस? बटर कुठे? बटर अरे नाही सापडलं. मग हेच आणलं. मी डायटिंग वर आहे. हो थँक्यू. मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती धुंद लाट ती चांद रात किती गुपित तिच्या मनात ती बिंदास ती बेधुंद ती जर उन्हाची वारा मंद ती पावसाची सर चिंब तिन्ही ऋतूंचे सारे रंग. Locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha. तिची अदा ही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी. नवीशी जुनी कहाणी ती बावरीशी मृगनयनी ती सावरीशी सांज ओली. लव 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 me locha, love 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 me locha, love 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 me locha, love 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 me locha. तुमच्याकडे बटर आणि चीज नसतं का? बेबी तुला गरज नाहीये. हॅलो गुड मॉर्निंग आकांक्षा मॅडम. नाही काय आहे ना ऍक्च्युली काल जरा इमर्जन्सी होती म्हणून बोलता नाही आलं तुमच्याशी. इट्स ओके. तुमचा मित्र बरा आहे ना आता? अगं ती मंडळवाली. हा ठीक आहे. बरं मला एक सांगा. मी हा तर मला तुम्हाला हे विचारायचं होतं की सध्या मी काही मुलींना भेटलो तर चालेल का? नाही काय आहे ती माझी lovelagna.com वरती प्रोफाईल आहे पण ती मी बरेच दिवस ऍक्सेसच केलेली नाहीये. का? काय झालं? कोण आहे तिकडे? सॉरी कोणीतरी. ओके ओके. माझी काही हरकत नाहीये. म्हणजे तुम्हाला जर lovelagna.com वरची प्रोफाईल ऍक्सेस करायची असेल तर तुम्ही करू शकता. पण त्या साइट वरती खूप फेक प्रोफाइल्स आहेत. तो फेक प्रोफाइल्स? हो
म्हणजे लोक फेक प्रोफाईल्स बनवतात आणि सगळ्यांना फसवतात. बापरे, मला माहितीच नव्हतं की असे फेक प्रोफाईल्स बनवून लोकांना फसवतात ते. पण फसवतात म्हणजे अरे. हॅलो, आकांक्षा मॅडम, मी सुमित बोलतोय, विनयचा मित्र. हां, हाय सुमित. मला सांगा, अशा साईट्सवर फेक प्रोफाईलचा वापर कशा करता करतात? खूप गोष्टींसाठी होऊ शकतो. म्हणजे मुलं मुलींच्या नावाने फेक प्रोफाईल बनवतात आणि त्यांना फसवतात. हां, काही मुलं मुलींना लग्नाचं वचन देऊन त्यांचा गैरफायदा घेतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही लोक पैसे उकळण्यासाठी या फेक प्रोफाईलचा वापर करतात. बरं, ठीक आहे, आपण उद्या भेटूया. बाबांच्या ऑपरेशनसाठी मला आत्ताच्या आत्ता 1.5 लाख रुपये भरायचे. ऑकवर्ड वाटतंय तुझ्याकडे मागायला, पण तू मदत करू शकशील का? हॅलो, हॅलो मॅडम, मी तुम्हाला एक थोड्या वेळात फोन करतो. ओके. तुम्ही lovelagna.com आणि तुझा काय संबंध? सुमित मॅट्रिमोनियल साइट. आणि तू? हो, आणि तिथे कसं फसवतात हे तू का विचारत होतास? तुला कोणी फसवलंय का? तसं काही असेल तर आत्ताच सांगून टाक. तुम्हाला वाटतं तसं काही नाहीये? अरे मग काय आहे ते सांग ना. अरे काय सांगू, काही असलं तर सांगेन ना मी. तू मगाशी फोनवर बोलत होतास ना, तर ते काय फेक प्रोफाईल आणि हे, तर मला जस्ट क्युरिओसिटी वाटली रे. ऑफिसचं एक काम आहे, मी आलोच.
प्रोफाईल बंद झालं. The number you are trying to call is currently not reachable. The number you are trying to call is currently not reachable. अरे तुम्ही सगळे शांत का आहात? तुम्हाला पटतंय का सुमित काय बोलला ते? मला वाटतंय तो फक्त कारण देतोय, बाकी काही नाही. पण कारण द्यायची वेळ त्याच्यावर आलीये का? ते म्हणजे असं काय घडलंय? सुमितचा प्रेम, लग्न या सगळ्या गोष्टींवर विश्वासच नाहीये. पण मग त्याला काय जाणून घ्यायचं असेल की मॅट्रिमोनी साइट्सवर काय घडतं? नाही ग, त्यासाठी तो इतका डेस्परेट नाही होणार. त्याच्या ऑफिसमध्ये काही मॅट्रिमोनी साइटचं काम आहे का? विनय, त्याच्या ऑफिसमध्ये मी काम करते, मला माहित नसेल का? अरे हो की, चुकलंच सगळं. कुठून त्या आकांक्षा मॅडमना lovelagna.com बद्दल बोललो असंच झालंय मला. विनया, तू बोललास म्हणून कळलं तरी की lovelagna.com शी रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा हो ना. अभि, अरे तू पण बोल ना काहीतरी, तू का गप्प आहेस? मी 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 काय बोलू? नाही म्हणजे मी बोलण्याने काय उपयोग होणार आहे का? असं कसं? अरे आपण बोललो, चर्चा केली तर तर आपल्याला कळेल ना की सुमितचा नेमका प्रॉब्लेम काय आहे. एक 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 मिनिट शाल्मली. याला काही विचार करण्याची गरजच नाहीये. हा, याला ऑलरेडी माहिती आहे की प्रॉब्लेम काय आहे. हो ना अभ्या? तुम्हाला सगळ्यांना मी असा वाटतो का? मला जर माहिती असतं सुमितला काय प्रॉब्लेम आहे तर मी त्याला एवढा त्रास होऊन दिला असता का? विमान, प्लीज, तुला जर खरंच काही माहिती असेल ना तर आत्ता सांग. पण पुढे जर प्रॉब्लेम वाढत गेला ना तर आपण त्याची काही मदत करू शकणार नाही आहोत. अभ्या, बघ ना यार कसा वागतोय तो. अरे पागल आहे रे. अभि बोल ना, काय प्रॉब्लेम आहे सांग ना. तुला तुला दिसत नाही का किती प्रॉब्लेम मध्ये आहे तो? हो, सांगणार आहेस का नाही? मला काहीच माहिती नाही खरं. त्या दिवशी पण तू कॅफे मध्ये अर्धवट. अभि माझ्याकडे बघ ना. एकदा सगळे विषय क्लिअर वाटत नाहीये का? तसली मित्राची बहीण आहे, मित्राची बहीण. नाहीये ती मित्राची बहीण. एक मिनिट. काय म्हणालास तू? काही नाही. तू म्हणालास ती मित्राची बहीण नाहीये. नाही, तसं नाही. अभ्या, इथपर्यंत आलाय ना
बाहेर काढ. ओके, सांगतो. सॉरी यार, मी प्रॉमिस तोडतोय. हो, ती देविकाच आहे. आणि ती त्याच्या मित्राची बहीण नाहीये. बघ, म्हणालो होतो की नाव ऐकलंय कुठेतरी. विनय, एक मिनिट. देविकाचं काय? देविका सुमितला lovelugna.com वर भेटली. काय? काय? सुमितचं lovelugna.com वर अकाउंट आहे? मला कसं माहित नाही? नाही आहे, म्हणजे नाहीये, म्हणजे मला माहित नाही यार. तुम्ही ते त्याला विचारा. मला एवढंच माहितीये की सुमितला देविका खूप आवडते. आपण तुझ्या फार्म हाऊसवर गेलो होतो ना, तेव्हा मी त्याला देविकाशी फोनवर बोलताना एकदा पकडलं होतं. अभ्या साल्या, इतके दिवस ही गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवलीस? मग काय? मला तुम्हाला सांगायचं होतं. मी तुम्हाला हाक पण मारली होती, आठवतंय का? पण सुमितनी मला रिक्वेस्ट केली की प्लीज सांगू नको कोणाला, आणि प्रॉमिस पण घेतला म्हणून नाही बोललो. अच्छा, देऊ का? कपड्याचे पैसे देऊ का? देऊ का? देविका मस्त. सोन्याचं अंड देणारी कोंबडी. आणि काय रे, एवढी महत्वाची गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस? तुझ्या शोनापासून? नाही नाही, मी तुला फोन करणार होतो, पण परत सुमित. अरे एक काय चाललंय तुमचं इथे? विषय काय? तुम्ही काय करताय? एक मिनिट. माझा अजूनही विश्वास बसत नाही की सुम्या कोणा मुलीच्या प्रेमात पडलाय. विश्वास न बसायला काय झालं? कसा वागतो बघतोस ना? नटतो थटतो काय, गाणी काय गातो. स्प्रे, हा, परफ्यूम मारतो आणि शिट्ट्या वाजवतो. शिट्ट्या? हो, शिट्ट्या वाजवायला लागलाय. कोणाचा फोन होता? क्लायंटचा फोन होता. कोणता क्लायंट? काय झालं? वाचलो. सुमित, त्यात वाचण्यासारखं काय? तू बस ना, मी बॉसला फॉरवर्ड करतो कॉपी, प्लीज. आय एम सॉरी. आणि ही ना अभिमान सगळी तुझी चूक आहे. हे मी नाही शिकवलं त्याला शिट्ट्या वाजवायला. माझी काय चूक आहे? तुझीच चूक आहे. तू आम्हा सगळ्यांना अंधारात ठेवलंस. सुम्याचं आणि देविकाचं नक्की काय मॅटर आहे तो आधी शोधावा लागणार. आयडिया. मी काय म्हणतो, समजा आपल्याला त्याचा लॅपटॉप मिळाला ना, तर आपल्याला नक्की कळेल की प्रॉब्लेम काय झालाय. बेस्ट आहे. तो लॅपटॉप मिळवायचा कसा?
काही हवंय का तुला? ते मला कुठे लॅपटॉप? मलाच हात हलवत हात हलवत नाही, नंतर देतो म्हणालाय. झालं? ते लहान मुलांनी चॉकलेट मागितलं की ते नंतर देतो हा बाबू म्हणून मूर्खात काढतात. असं सुमेने मूर्खात काढलं याला. हळू बोल, त्याला ऐकू जाईल ना. अक्कल नाही का तुला? अक्कल आहे ना? जा घेऊन ये. चल चल. बेट लावतो. 5,000 रुपये. चल दिले. जा 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 जा. जा. मी बेट नाही लावली. लॅपटॉप विनया स्विच. बहुतेक तो अंघोळीला गेलाय. तो यायच्या आधी बघूया. पटकन पटकन येईल तो. हो एक सेकंड. आपण जरा चुकीचं करतोय असं नाही वाटत आहे का? शाल्मली, चुकीचं आहे पण आपले इंटेन्शन चांगलेत की नाही? तू कर, पटकन कर. तो आला तर प्रॉब्लेम येईल. तुमच्यापेक्षा माझी वाट लागेल. हा ते इथे क्लिक कर ना. बाबा खालचा. हा 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 फोल्डर एक. हा तो हा. हा फोटो कोणाचा आहे? ही देविका. छान आहे रे.